बेसा बेलतरुडी नगरपंचायत आहे, ती नागपूर शहरात येणार नाही. पण बेसा बेलतरुडला गुंठेवारी कायदा लागू आहे. गुंठेवारीमध्ये बेसा बेलतरुडीचे घरं रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिका ज्या ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांचे घरं ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्यांचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे. तुमच्या मनात काय मला सांगा. नाही, मला वाटतं की केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राबद्दल आता संघटनेच्या निवडणुका आहेत. आता लवकरच आम्ही 1.5 कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे. 20 जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल. 12 जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे. 15,000 प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे 12 जानेवारीला. त्या अधिवेशनाचे उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे. पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरीजी करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये माननीय देवेंद्रजी अमित भाई आहेत. त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे. जानेवारीच्या एंडपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची निवड होईल. स्वामित्व योजना के बारे में स्वामित्व योजना के लिए देवेंद्र जी कहीं कोनते जिले में रहने वाले हैं या आज शाम तक उनका कंफर्मेशन आएगा. बाकी सबका कंफर्मेशन आया है, मैं आपको कॉपी शेयर करता हूँ. आता याच्यामध्ये जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे बदल आपल्याला दिसतील. पहिला तर बदल आहे की आता हे केंद्राने जे माननीय मोदीजींनी स्वामित्व देण्याची योजना आणली आहे, या योजनेला कोणी व्यक्ती सुटू नये स्वामित्व देण्यापासून. आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला आहे. महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये, हे टार्गेट आहे. रामटेक बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे. माननीय पंकजाताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजाताईची मागणी मान्य केली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या. आमच्या ताईंनी मागितलं आहे, त्यांना दिलं पाहिजे. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल. आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही. राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही. निर्णय हा त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल, आमच्या तिथल्या युनिटला करावं लागेल. मी आपल्या समोर सांगतोय, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल. मगाशीच देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादासोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजींनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा, समन्वयाने निर्णय करून कळवा. 2 दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे, एकनाथजी आणि अजितदादाशी, आणि माननीय मुख्यमंत्रीजी मग जाहीर करतील. हाँ, माननीय देवेंद्रजी की इच्छा के बजाय वहाँ की ज़रूरत है. देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहाँ की ज़रूरत है कि वहाँ अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते, एक जिले का पालकत्व लेते हैं
वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है।